हॅलो एव्हरीवन, आज आपण करणार आहोत MTRचा खमण ढोकळा. हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे की रेसिपी ह्याची पाहिजे होती सगळ्यांना, म्हणून मी केलेला आहे. 160 ग्रॅमचं हे पाकिट आहे. चला तर मग बनवूया आपण मस्त खमण ढोकळा. तर मित्रांनी मैत्रिणींनो, खूप सोपी अशी रेसिपी आहे. काही नाही, आपल्याला रेडी टू ईट पॅक आहे हा. तर पूर्ण एंटायर पॅक हा 160 ग्रॅमचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 4 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि 160 ml पाणी घालायचं. म्हणजे फक्त 1 कप पाणी आणि 4 टेबलस्पून ऑइल. चालो, let's take a quick look into my garden. How it is, tell me in comments. हाच आपला अंदाज आहे. आपल्याला अंदाजाची गरज नाही आहे. 4 टेबलस्पून म्हणजे 4 टेबलस्पून्स. आणि हे पाणी बघा. तर मित्रांनी मैत्रिणींनो, थोडंसं एक असं आहे की हे आपण थोडीशी तयारी ह्याला करून घ्यावी लागते की आपल्याला जेव्हा आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालणार तेव्हा आपल्याला सगळं रेडी असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण हे स्टीम करणार आहोत. तर असं हे मी स्टीम करायला तयार करून घेतलेलं आहे आणि हा पॅन मी ग्रीस करायला घेतलेला आहे. चला तर मग आपण हे पाणी टाकूयात 1 कप विदाउट एनी हेजिटेशन. पण आता इथून पुढची जी रेसिपी आहे ना, ती थोडीशी फास्ट ट्रॅकमध्ये आपल्याला करावी लागणार आहे. कारण मग आता आपण जेव्हा ह्याच्यामधलं जे प्रूफिंग एजंट आहे तो सेटल डाऊन नाही करायचा, आपल्याला वेळ नाही जास्त घालवायचा. तर की आपलं तुम्ही बघू शकता की आपलं हे बॅटर कसं व्यवस्थित झालं. याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. आणि असं हे पाणी उकळायला लागलं आणि आपण ह्याच्यामध्ये हे ठेवलं आहे. गॅस मोठा ठेवायचा. ह्याला 15 ते 20 मिनटं लागतात मित्र आणि मैत्रिणींनो. हाय टू मीडियम फ्लेमवरती मी हे करणार आहे. मोस्टली तेवढं नाही लागणार. थोडंसं चेक करून बघायचं झालं आहे का आपलं. हे थोडंसं ऑलमोस्ट रेडी. त्याला थोडंसं एक 10 मिनटं गडबड नाही करायची. 10 मिनटं याला थोडं थंड होऊ द्यायचं. जर आपण असंच गरम काढलं ना तर ते सगळं चिकट होऊन जातं, म्हणून थोडंसं थंड होऊ द्यायचं. चला तर मग आता ह्याच्यासाठी आपण तयार करून घेणार आहोत एक तडका. ह्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला तीळ, जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडीशी लाल मिरची, खूप सारा कोथिंबीर. जर कोणाला असं वाटत असेल की हे काय रेडीमेड पॅक आहे, ह्याला काही मेहनत नाही आहे, तर नाही आहे असं मित्रांनी थोडंसं ह्याला पण डिसिजन लागतेच. थोडंसं पाणी घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची. कट करून घेऊयात आपण. आता थंड झालं आहे बऱ्यापैकी. गॅस बंद करून घ्यायचा. हाही तडका आपण थोडासा थंड झाल्यावर आपण असं पूर्ण घालायचं आहे. तर असं आज झालेला आहे आपला ढोकळा. तर आपण बघू शकता, एक आपण पीस काढून बघूयात हे कशी जाळी पडली आहे ह्याला. आणि आपण बघू शकतो असं किती स्पंजी झाला आहे हा. कॅन सी. तर असं झालेला आहे आपला ढोकळा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय बाय.